कुरळपमध्ये 10 ते 15 एकर ऊस जळून खाक। सांगलीच्या कुरळपमध्ये 10 ते 15 एकर ऊस आग लागून जळून खाक झाला। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। तर काही शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन आणि शेतकऱ्यांच्या विहिरीवरील सोलर सेट जळालाय। या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। वळवा तालुक्यातील कुरळप येथील बाबूराव धोंडीराम कुंभार या शेतकऱ्याचा ऊस गेल्या 15 दिवसापूर्वी कारखान्याला गेला होता। ते आज सकाळी ऊसातील पाचट पेटवण्यासाठी शेतात गेले। फडातील पाचट पेटवत असताना शेजारील ऊसाला आग लागली आणि पाहता पाहता आग मोठ्या प्रमाणात पसरली। आजूबाजूच्या शेतातील जवळपास 10 ते 15 एकर उभा असलेला ऊस जळून खाक झाला। तर काही शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन आणि शेतकऱ्याच्या विहिरीवरील सोलर सेट जळालाय। या घटनेने परिसरातील शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। आज सकाळी 11-12च्या दरम्यान जुनामळा क्षेत्र इथं कुरळपमधील आहे। इथे बाबू धोंडीराम कुंभार या युवकाने 1 महिन्यापूर्वी त्याचा ऊस गेलेला आहे, मशीननं तोडलेला। तो मशीनचा तोडलेला पाला बारीक राहिलेला त्याने पेटवायचा प्रयत्न केला आणि ती पेटवीला वारं सकाळी आज सुटलेलं असताना ज्या बाजूने वारं सुटले त्याच बाजूने पेटविल्यामुळे एवढी फास्ट त्याची आग ही झाली, तयार झाली, ती सरळ ऊसाला लागली। जवळजवळ 12 ते 15 एकर ऊस इथला आमच्या सर्वांचा 16-17 जण मालक आम्ही आहे, त्या सर्व मालकांचा जवळजवळ 15 एकर ऊस इथला जळून खाक झालेला आहे। आणि एकाचं तर धनंजय पाटलाची विहिरीवर सोलर सिस्टीम होती, ती सुद्धा जळून खाक झालेली आहे। आमच्या पुतण्याची ठिबक होती, ठिबक सुद्धा जळून खाक झालेला आहे। आणि आता एवढं मोठं नुकसान झालेलं आहे। आता कपातीत ऊस जाणार, ऊस तोडणाऱ्या लोकांचं तोडणारे लोक पैसे मागणार, वाडं आमचं गेलं, ही गेलं, हे आणि आर्थिक नुकसान आहे, कपातीचं आर्थिक नुकसान आहे। एवढा चांगला ऊस अवरेज जवळजवळ 2.5 टनाचा अवरेज पडला असतं, एवढा चांगला ऊस आलेला आहे। हे सगळं आमचं जुळून नुकसान झालेलं आहे। हिची कुठेतरी दखल घेऊन त्याच्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई व्हावी आणि बाबा इथून पुढं भविष्यात कोणही माणूस शेतकरी जर असं फड पेटवत असताना ते तिची दक्षता घेईल आणि काळजीपूर्वक त्यानं ते काम करावं। ह्यासाठी ह्या मुलाला आपण शिक्षा करावी किंवा त्याला जर बसल असं काहीतरी त्याला ताकीद पोलीस स्टेशननं द्यावी अशी आमची अपेक्षा आहे। आणि एवढं मोठं नुकसान झालं ह्याला जबाबदार कोण? निदान कारखान्यानंतर आम्हाला सवलत द्यावी, ती 100 रुपये 200 रुपये कट करणार ती तर त्यांनी कमी करावं। एक तर शेतकरी आधीच अडचणीत आहे, ऊसाचा दर कमी आहे, एवढा खर्च वाढलेला आहे आणि हिने जर कारखान्याने कपात केली तर ते आणि शेतकऱ्यावर भुर्दंड बसणार आहे, ऊस तोडायचा भुर्दंड आहे। असं सगळं गडी बिडी पैसे मागते, ते काय करणार काय सांगा? ही काय रानात ठेवायची वस्तू आहे का सांगा? उद्याच्याला आमच्या ऊसाला तोड येणार होती, उद्या 2 टोळ येणार होत्या। एका दिवसासाठी आमचं किती नुकसान झालं बघा, 2.5 टनाचा अवरेज पडते ऊसाचं। इतकं नुकसान झालंय तर याचं कुठेतरी कारखाना प्रशासनाने याचा विचार करावा किंवा शासनाने विचार करावा। अशा जी घटना वारंवार घडते त्या ह्याच्यावर काहीतरी मार्ग काढावा, शासनानं काढावा, लोकप्रतिनिधींनी काढावा आणि ह्या शेतकऱ्यांना जे असे दुर्घटनाग्रस्त झाले ती त्यांना काहीतरी मदत करावी। कमीत कमी कारखान्याने प्राधान्याने ऊस नेऊन त्याला निदान ती कपात आहे ती तर बंद करावी अशी माझी एक विनंती आहे। इथं राजाराम बापू सहकारी साखर कारखाना इस्लामपूर, वारणा सहकारी साखर कारखाना वारणानगर या दोन्ही कारखान्याचे इथं सभासद आहेत। त्या सभासदांची काही चूक सांगा, ह्या जी आता घटना घडली ह्या त्या ऊस मालकाची काही चूक आहे का? त्यांची काही चूक नसताना त्यांना हा दंड, ही कशासाठी? कुठल्या न्यायात बसते सांगा? तिची काही चूक नसताना त्याला दंड, टना पाठीमाग 200 रुपये कट, 100 रुपये कट, 300 रुपये कट, तोडणाऱ्यांनी पैसे मागायचं। मी त्या शेतकऱ्यांना काय करायचं? एक तर आधी जून मधला ऊस आहे माझा, एक तर इतक्या दिवसांनी निघालाय ऊस, एक तर वजनात घट व्हायला लागली, 2-2 महिने पाणी पाजलेलं नाही ऊसाने, आता जळून खाक केलं झालंय। आता तुम्ही बघितलं ती जळून खाक झालाय ऊस, आता किती वजन येणार, किती अवरेज पडणार, असं आमच्या डोक्यात राखच पडली। तिची कुठं तर दखल घ्यावी व इथून पुढं अशा घटना होऊ नयेत म्हणून काही तर कायद्यात तरतूद करावी। बाबा ज्याने करायचं ऊस पेटवायचा, पाला पेटवायचा त्यांनी जबाबदारीने पेटवावा अशी एक आमची विनंती आहे सर्व शेतकऱ्यांची। तुम्ही ज्यांना पेटवले त्याच्यावर काय पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे का? आता करायचा विचार चालू आहे आमच्या सर्वांचा। कशासाठी विचार चालू आहे की भविष्यात कोण करताना त्याने 10 वेळा विचार केला पाहिजे। पोलीस वगैरे येऊन आता गेले तिथनं, पुन्हा तलाट्यानं वगैरे बोलवलंय, आम्ही पंचनामा करणार आहे। कशासाठी करायचा आहे? तो काय आमचा शत्रू नाही, परंतु भविष्यात कुठलाही शेतकरी फड पेटवताना शेजारी आपल्या दुसऱ्याचा ऊस आहे त्याला काहीतरी नुकसान होईल असं होऊ नये भविष्यात, ह्यासाठी म्हणून प्रक्रिया करायची। माझं नाव रंजना पाटील, माझं 50 गुंठ क्षेत्र आहे। शेजारी आणि कुंभाराच्या शेजाऱ्यांनी फड पेटवला, तिथं आमच्यात आग लागली, जवळपास शेजारी सगळं ऊस पेटले। 8 साली ऊस आहे आमचा। ऑफिसात गेलं तर तिथं कपात म्हणते, ती तोडकरी आली ती तिने पैसे मागतात, आम्ही काय करायचं? 2 वर्ष आम्ही कष्ट करतोय
वड्यातनं पाणी नेऊन आम्ही औषधं मारली ती फवारण्या केल्या त्या. आम्ही सगळीकडे जर असं करायचं म्हटलं तर 17-18 महिने आम्ही कष्ट करतोय त्या शेतात. मग आम्हाला काय त्याचं मिळणार? भरपाया काय आमचं जवळ खाक झाले पाक. किती आमचं नुकसान झाले ते आमचं आम्हाला शिवण सकाळ जर ना आम्ही नुसतं राळवाळ्याच्या आमच्या तोंडात जेवलेलं सुद्धा नाही. आम्ही शेतात येऊन बसलूया. काय काय करायचं आम्ही? आणि कारखाना आणि म्हणतो कपात आहे. मग कुठवर आम्ही करणार?